श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. तर आज सकाळी-सकाळी म्हणजे 2-3 दिवस झाले तसा पाऊसच आहे आणि सकाळी-सकाळी उठलं की आम्हाला वटा साफ करावं लागतं. कारण की कुत्रे एवढे बसतात ना रात्री येऊन आणि मग सकाळी नुसते चिखलाचे पाय, मातीचे पाय सगळे येऊन खूप घाण करतात. तर उठलं की पहिले साफ करावी लागते आणि साफ केलं तर अंगण छान दिसतं आणि आपल्यालाही आवडतं. तर घाण असल्यावर कसं आवडणार? तर सकाळी-सकाळी उठलं की हे चालू राहतं. 2-3 दिवस झाले एवढा पाऊस आहे ना, आता वर्कआउटला आमचं 2-3 दिवस झाले जाणं झालं नाही. कारण की आमच्या इकडे खूप चिखल होतो. आज यांची पण तब्येत बरी नव्हती. तर घरी होते. तर मग सकाळी नाश्त्यामध्ये सगळ्यांना मटकी बनवली आणि मटकी केलं की हे आमचं असं असतं. कांदा, टोमॅटो, काकडी, कोथिंबीर असं कच्चं. तर हे कोणी खात नाहीत, पण मी बळजबरी खायला लावत असते सगळ्यांना आणि त्यात कुटके बनवले. ते मामाला मटकी काही आवडत नाहीत. रात्रीच्या पोळ्या उरल्या होत्या, तर त्याचा चुरमा बनवला आणि मग मामाने ते खाल्ला आणि आम्ही सगळ्यांनी मटकी खाल्ली. मग नंतर आज मला पुरणाचा स्वयंपाक बनवायचा होता, कारण की मला आज देवीला पण जायचं होतं आणि स्वामींना पण नैवेद्य होते म्हणून मी आज पुरणाचा स्वयंपाक केला होता. आणि आमच्या इकडे दरवर्षी म्हणजे दरवर्षी समजा देवीला जात असतो आषाढ महिन्यामध्ये. सकाळी नाश्ता करून घेतल्याच्या नंतर लगेच स्वयंपाकाला लागले. आता पुरणाच्या स्वयंपाकाला खूप उशीर होतो. तर ही कालची पूजा आहे आणि आज नैवेद्य दाखवायचा आहे. तर काल मी काही नैवेद्य दाखवलं नाही, उपवासाचा दाखवला होता. दरवेळेस मी असं करत असते. तर आता पुरण लावून घेतलंय. एकीकडे भज्याचं पीठ म्हणजे मिक्स करून घेतलंय आणि आता पापड्या वगैरे तळणं होतंय तोपर्यंत पुरण शिजतं. पुरण झालं की काढून घ्यायचं. लगेच स्वयंपाक ते पुरणाला चटका द्यायचा, पोळ्या बनवायच्या, आमटी बनवायची, भात बनवायचा हे खूप राहतं आणि मग नंतर सगळं झालं याच्यानंतर मी नैवेद्य भरून घेतला सगळं आणि घरी नैवेद्य दाखवला देवाला आणि हा सोबत घेऊन चालले. तर देवीचं मंदिर आमच्या कॉलनीतच आहे. तर तिकडे जायचंय. तर खूप घाई-घाई आणि इतका पाऊस दिवसभर झाला, आज पाऊसच आहे. एवढा जोरात पाऊस आला आणि मग नेमकं निघायच्या वेळेला ना थोडासा पाऊस थांबला. तर घरी मी नैवेद्य दाखवून घेतला आणि आता म्हटलं चला पाऊस थांबलाय, तर जाऊन यावं तोपर्यंत. तरी पण थोडीशी भुरभुर चालूच आहे. तर जवळच मंदिर आहे. तर हर्षू आणि मी चाललो होतो. तर हर्षू व्हिडिओ घेत होता माझा. आणि आमच्या गावामध्ये पण खूप मंदिर छान-छान आहेत. एखाद्या वेळेस तुम्हाला दाखवलंच मी मंदिर गावामधले. तर तिकडे जात होतो. तर आता इथं मंदिर झाले कॉलनीत, तर इथंच जात असते दरवेळेस. नाहीतर गावात गेले ना पूर्ण दिवस जातो. रिक्षाने जा, या. पूर्ण दिवस घरी पुरणाचा स्वयंपाक आणि मग नंतर जेवण. पूर्ण दिवसच जातो आणि मग आल्यावर खूप बोर होतं. तर आता मी सगळ्यांना वाढून घेतलंय. तर ह्यांचं तब्येत बरी नाहीये, तर दिवसभर त्यांना काही वेळ द्यायलाच भेटला नाही आणि जेवायला पण येत नव्हते. तर बळजबरी त्यांना ना जेवायला चला म्हणून आणून घेतले. आता गोळ्या तर घ्याव्या लागणार आहे की नाही, म्हणून बळजबरी खायला लावलं. सगळ्यांना मग वाढून घेतलं. पुरणाची पोळी ना माझा आवडता स्वयंपाक आहे. करायला पण आवडतं आणि खायला पण आवडतं. आणि विराजला आमची बिलकुल आवडत नाही पोळी. फक्त तो आमची भात आणि साधी पोळीच खातो. भजे नाही, पापड नाही, त्याला काहीच आवडत नाही. आमच्या तिघांना पुरणाची पोळी आवडते. आत्याला, मामाला, मला आणि बाकीचे काही खात नाहीत. पण बळजबरी थोडी-थोडी खायला लावते. पण विराज कसाच खात नाही आणि हे मी म्हणतच असते आणि हे दोघंजण का हॉलमध्ये बसतात. तर मामाला पाय लांबून बसावं लागतं आणि आत्याला ना टेबलवर बसावं लागतं. कारण की त्यांना खाली बसता येत नाही. म्हणून ते दोघेजणी हॉलमध्येच बसतात आणि आम्हाला सगळा पसारा घेऊन जायचं म्हटलं की कस्टमरमध्येच येतात आणि मग ते उचलून आणायला चांगलं वाटत नाही. म्हणून आम्ही किचनमध्येच बसतो. आज मला स्वयंपाक बनवायचा नव्हता म्हणून काय ब्लाऊज शिवत बसले. कारण की आज पुरणपोळीचा स्वयंपाक होता म्हणून. तर सगळ्यांनी दुपारी जेवण केलेलं होतं आणि
पुरणपोळीचा स्वयंपाक असतो की डबल काही जेवत नाही. त्यामुळे ना मी आज स्वयंपाक बनवणार नाही. तर दुपारचंच आहे. तर तेच सगळेजण खाणार आहे. त्यामुळे ब्लाऊज शिवत बसले ते कोणतंही काम होतं आणि किती पसारा पडलाय पाहिलं का? असं शिवायचं पडतं माझं. तर तुम्हाला दाखवते मी किती ब्लाऊज शिवले तर. सारखं सारखं 15 दिवस गॅप पडला म्हणून एवढे ब्लाऊज आता पेंडिंग पडले ब्लाऊज शिवायचे. आता कधी होतील असं वाटायला नाही. एकामागे एक सण आलेत आता. आषाढ महिना आला की एकामागे एक सण चालू होतात. आता आज म्हणलं तर कोणता सण आहे? नागपंचमी, रक्षाबंधन, आणखीन नंतर काय येते? महालक्ष्मी, गणपती, पोळा, आणखीन काय होतं भाद्रपद महिन्यात लक्ष्मी झालं की दसरा, दसरा झाला की दिवाळी, दिवाळी झाली की संक्रांत आणि संक्रांत होस तर माझं काही आता हे होत नाही. आता सीझनच चालू आहे सध्या. एक बघा एक सण चालूच होतात माझे. तर तुम्हाला थोडा पण वेळ भेटत नाही. तरी पण तसंच वेळ काढून शिवावं लागतं. तर एवढं शिवायचं म्हटलं की टेन्शनच येतं. तर मी आज स्वयंपाक नव्हता तर ब्लाऊज शिवत बसले होते आणि मग आता माझे ब्लाऊज शिवणं झालेत. म्हणजे काय जे 1-2 होतील ते 2 शिवलेत. तर आता दिवसभर करून करून बोर झाले आणि आता मग चला म्हटलं लवकरच आराम करा. आणि हे घरी होते तर मुलांचं चाललं होतं काही कॅरम खेळू आपण. म्हटलं चला. तर आता मी तुम्हाला 8 दिवसात किती ब्लाऊज शिवले ते दाखवते. तर मी 2 दिवस ब्लाऊज कटिंग करून ठेवले आणि 5-6 दिवस ब्लाऊजच शिवत राहिले. तर हे पण ना कसे होतात माझ्याच्यानं. मी हे बहिणीकडे ब्लाऊज जोडायला देत असते आणि मग नंतर मी शिवत असते. तर माझे किती ब्लाऊज झालेत बघा. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. हे ब्लाऊज जोडल्यामुळे होतात, नाहीतर माझ्या एकटीच्यानं होतच नाहीत. त्यातले त्यात सगळं सांभाळून तर कसंच होत नाही. कशी तरी ओढताण करून शिवत राहते तर कस्टमर वापस पाठवू वाटत नाही. आज हे घरी होते तर मुलांचा खूप नाद चालला होता, चला आपण कॅरम खेळू. तर मग सगळ्यांनीच आम्ही कॅरम खेळला. कॅरम खेळायचं म्हणून मी ब्लाऊज शिवत बसले होते. तर विराज झोपी पण गेला, त्याला खेळायचं होतं तर. माझी वाट बघून बघून थोडाफार मुलांना पण वेळ द्यावा लागतो. ते हे घरी होते म्हणून त्यांना खूप उल्हास आला होता, कारण की हे कधीच घरी राहत नाहीत. आज तब्येत ठीक नव्हती म्हणून घरी थांबले होते. म्हणून त्यांना त्यांच्या पप्पासोबत खेळायचं होतं आणि मलाही आवड आहे खेळायची. तर असा होता आजचा दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.